आता उदाहरण घेतलं तर मुलतानी माती आपण घेतली हां. तर ती सगळ्याच स्किनच्या लोकांना सूट होईल असं नाही. तर ती ओके. ड्राय करते स्किनला. मग ती वात प्रकृतीची ऑलरेडी ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना ती चालणार नाही. मला सांगा खरंच एखाद्या व्यक्तीचा वर्ण जर काळा असेल, तर तो गोरा होऊ शकतो का? गौऱ्याधिघृत म्हणून एक तूप तयार हं, केलेलं आहे. गौरी म्हणजे हळद. मग हळद हं. पण उजळ करण्यासाठी वापरतात. म्हणजे ती ओके. म्हण आहे आपल्याकडे पी हळद आणि हो गोरी. तर हां, ती हां, हां. उगाचच नाहीये. खरंच हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुण आहेत. नंतर वर्ण करणारे अशी हां. घटक आहेत, त्वचेला उजळ करणारे. त्यामुळे आपण डेली पण तुम्ही कधी दुधात मिक्स करून थोडंसं पाव चमचा हळद घेऊ शकता किंवा ह्या हळद वापरून आम्ही आणखी बाकीची औषधं आहेत मिक्स करून असं कॉम्बिनेशनचं तूप तयार केलेलं आहे. ओके. मग कुणाचं एखादं फंक्शन असेल किंवा ज्यांना ग्लो आणायचं असेल ह्या हां. या एखाद्या दिवशी, तर त्याच्या आधी 10 दिवस आम्ही ते रोज सकाळी उठल्या-उठल्या उपाशी पोटी ते तूप खायला सांगतो आणि नाकातून पण घालायला सांगतो 2-2 ओके. थेंब. प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे जे लिहिलेलं असतं ना, त्याच्यामध्ये बघायला पाहिजे, की आयुर्वेदिक म्हणतात ते, पण आयुर्वेदिक त्याच्यामध्ये घटक फार कमी असतो. 0.0901 हां, असं हां, हां. पर्सेंट. तर एवढा कमी पर्सेंट असलेलं प्रॉडक्ट मग ते आयुर्वेदिक नाही म्हणता येणार. ते हर्बल प्रॉडक्टमध्ये येतं. ओके. पण त्याच्यामध्ये मोस्टली 80% ॲलोपॅथिक हे असतात, घटक असतात, इंग्लिश घटक असतात. मग ते ओके. आपल्या स्किनला हार्श ठरू शकतात आणि अंघोळ करताना गरम पाणी वापरत असाल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर याने काय होतं, की गरम पाणी वापरल्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि मग केस गळण्याचं प्रमाण वाढतं. हं. आणि तसेच आपण केस धुताना जे काही शॅम्पू किंवा साबण वापरतात, तर त्यांनी पण केसांच्या ठिकाणी ड्रायनेस येणं, मुळाची ड्रायनेस येणं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे केस रोज धुणं शक्यतो अव्हॉइड करायला पाहिजे आणि नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, मुलांना किंवा मुलींना भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्किन टॅन. थोडंसं उन्हात गेलं की स्किन टॅन पडते. मग ती का होतीये? आणि जर ते स्किन टॅन काढायचं असेल, तर घरगुती काही उपाय आहेत का? कशाप्रकारे आपण ते टॅननेस काढू शकतो? मी हे का बोलतोय? तर आपण आजच्या पॉडकास्टमध्ये स्किन आणि हेअर या 2 विषयांवरती गप्पा मारणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूरवरनं आयुर्वेदिक डॉक्टर प्राजक्ता गणेशवाडी. नमस्कार मॅडम, तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी डॉक्टर प्राजक्ता गणेशवाडी. गेली 12 वर्ष मी कोल्हापूर येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि आम्ही क्लिनिकमध्ये जनरली सगळेच प्रकारचे पेशंट्स ट्रीट करतो. पण सध्या मी जास्त माझी प्रॅक्टिस ही आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी रिलेटेड करते. मग ओके. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किन आणि हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स आम्ही प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी क्युअर करतो. तसेच लहान मुलांची इम्युनिटी रिलेटेड आम्ही एक सुवर्णप्राशन म्हणून औषध आहे, तेही तयार करून मुलांना देतो तिथे. आणि वंध्यत्वाचे पण तक्रारी सध्या वाढलेल्या आहेत सध्याच्या ह्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे किंवा सध्याच्या युगामध्ये. तर मग माझ्याकडे वंध्यत्वाचे पण सक्सेसफुल केसेस मी ट्रीट करते सध्या क्लिनिकमध्ये. ओके. आता आपला स्किन आणि हेअर हे 2 टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. पण आपण सुरुवात स्किनपासून करूयात. तर पहिला प्रश्न असा आहे, की आजकाल स्किन इन्फेक्शन होतंय किंवा स्किन खराब होतीये. तर लोकांच्या कुठल्या चुकीच्या सवयीमुळं स्किन खराब होतीये? सध्या स्किन खराब होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रात्री उशिरा झोपणं किंवा लेट नाईट झोपणं आणि हां. रात्री जागरण करणं. जी जी काही मुलं, तरुण मुली आहेत ते अभ्यास करत राहतात किंवा त्याच्या अभ्यासामुळे वगैरे किंवा मोबाईलमध्ये काही व्हिडिओज बघत राहणं किंवा ह्याच्यामध्ये त्यांचं मग लेट नाईट स्लीपिंग हा पॅटर्न स्टार्ट होतो. मग त्याचा दुष्परिणाम म्हणून आपले स्किन आणि हेअरवरती त्याचा दुष्परिणाम दिसतो आणि हेअर ग्रेइंग लवकर होणं किंवा स्किन डिहायड्रेटेड होणं, थोडं टॅनिंग होणं, अशा पद्धतीने ते ते रिएक्शन दिसायला लागते स्किनवरती किंवा काही फंगल इन्फेक्शन्स आहेत, त्या व्यक्तीला पटकन होऊ शकतात. तर ह्याच्या मागचं असं कारण आहे, की आपलं आयुर्वेदानुसार पित्त वाढतं आणि वात हं. पण वाढतो रात्री जागरण झाल्यामुळे. ओके. मग ह्या वात आणि पित्त थोडं इम्बॅलन्स झाल्यामुळे वातामुळे काय होतं तर टॅनिंग वाढतं स्किनवरचं. कारण की ओके. वाताचा गुणच आहे, की ड्रायनेस आणणं आणि कृष्ण वर्ण असणं किंवा काळेपणा आणणं हां. स्किनवरती. म्हणजे वात दोष वाढला की मग ह्या 2 गोष्टी दिसतात आपल्या त्वचेमध्ये, आपल्या केसांमध्ये, सगळ्यांमध्येच. आणि पित्तदोषामुळे वाढल्यानंतर आपले केस पिकणं किंवा पिंपल्स वगैरे येणं, सकाळी पोट साफ न होणं, अशा तक्रारी दिसतात. मग उशिरा झोपणं हे एक महत्त्वाचं कारण आहे त्वचा खराब होण्यासाठी आणि केस गळण्यासाठी. ओके. दुसरं आहारामध्ये पण आपण विचार केला तर पाणी पिण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं. तरुण मुलांमध्ये किंवा काही व्यक्तींमध्ये किंवा ऑफिसमध्ये वगैरे लोकं असतात, तर त्यांना टॉयलेटला वगैरे जाण्याचे हे असतात. हां. म्हणजे जायचं नसतं वगैरे अव्हॉइड करतात. त्यासाठी ते पाणी कमी पितात. हं. मग पाणी कमी पिलं की परत डिहायड्रेशन होतं थोडंसं, स्किनवरती त्याचं रिफ्लेक्शन होतं. आणि त्यात ते परत एसीमध्ये वगैरे असतात मोस्टली ऑफिसेसमध्ये. हां. मग त्याच्यामध्ये परत वात वाढतो, वातदोष वाढतो किंवा जे काही आपले पोर्स आहेत स्किनचे ते थोडेसे श्रिंक होतात. त्यामुळे नॅचरली जे काही
सिक्रेशन व्हायला पाहिजे स्किनमधून थोडंसं घामाचं किंवा आपल्या तुकतुकीतपणा येण्यासाठी थोडंसं हायड्रेशन जे अपेक्षित आहे, हां, हां. ते या एसीमुळे किंवा कमी पाणी पिल्यामुळे ते होत नाही आणि त्यामुळे मग स्किन ड्रायनेस किंवा स्किन टॅनिंग अशा तक्रारी दिसतात. ओके, ओके. पण नॉर्मली आपण बघतो, की काही जण आपण म्हणतो, की उन्हात गेलं, की आपली स्किन टॅन होते. पण हं, नॉर्मली लोकं उन्हात नाही जात आहेत. पण तरी स्किन जी हं. असते खूप ब्लॅक, ब्लॅक, ब्लॅक होत जाते. मग ह्याचं मागचं काय कारण असेल? स्किन टॅन होण्यामागे कसं प्रकृती डिपेंडंट आहे थोडंसं हे. म्हणजे काही पित्त प्रकृतीची थोडीशी लोकं आहेत, की त्यांची तशी त्वचा आहे. तर त्यांची लवकर स्किन टॅन होते. कारण की ते त्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते आणि हं. उन्हात गेले की लगेच काही लोकांची त्वचा अशी लाल होते, असं हां, तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल. हं. मग ते लोकांमध्ये मेलॅनिन सिंथेसिसचं प्रमाण जास्त असतं किंवा स्टिम्युलेशन जास्त होतं. त्यामुळे स्किन टॅनिंग होण्याचं प्रमाण किंवा अगदी टॅन होऊन ते म्हणजे करपते त्यांची स्किन अक्षरशः हो, म्हणजे हो, हो. भाजल्यासारखी होते त्यांची हं. स्किन. मग ते पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये मग तसे म्हणजे डिरेक्टली सनलाईटमध्ये गेल्यामुळे वगैरे अशा गोष्टी होतात विदाऊट सनस्क्रीन वगैरे वापरता गेलं तर. पण सनलाईटमध्ये न जाता पण टॅन होते. मग ते मी म्हटलं तसं रात्री जागरण आहे किंवा एसीमध्ये जास्त हं. आपले स्किन राहणं, आपण राहणं किंवा पाणी कमी पिणं, व्यवस्थित वेळच्या वेळी न जेवणं, पौष्टिक आहार किंवा हां. स्किनला जे प्रोटीन्स आणि हे लागतात मिनरल्स, व्हिटॅमिन्स वगैरे ते न मिळणं शरीराला. त्यामुळे सगळे ते टॅनिंग वगैरे होते. ओके, ओके. पण मग आता ही लाईफस्टाईल मला वाटत नाही, की जसं आपलं कल्चर सुरू आहे सध्या, धावपळीचं सगळं आयुष्य आहे. हं. हे किती ॲडजस्ट होईल आय डोंट नो माहीत नाही लोकांना. पण हे करता-करताच समजा काही गोष्टी पाळल्या किंवा काही गोष्टी टाळल्या, तर याच्यातून वाचता येऊ शकतं. नक्कीच ह्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत, हं, की लवकर अकाली केस पिकणं किंवा गळणं, तसेच त्वचा आपली कांतीयुक्त नसणं, ह्या हं, सगळ्या आपल्या लाईफस्टाईल किंवा जे काही आपण आजूबाजूचा परिसर आहे, पोल्युशन वाढणं या आपण राहतो तिथलं हं. किंवा थोडंसं हायजेनिक फूड किंवा बाहेरचे पदार्थ खाण्यात येतात आपले जास्त. हां. मग त्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडतात. मग त्या कुठेतरी आपण नॉर्मलाईज करू शकतो. त्यात आपण बऱ्याच आहेत गोष्टी मी सांगत जाईन पुढे. ओके. मग समजा आता आपल्या स्किनला आपल्याला हेल्दी ठेवायचंय हं, असं हं. म्हणूयात. हं. मग ती हेल्दी ठेवण्यासाठी रोजच्या जीवनातल्या घरगुती उपायांमध्ये काय करायला हवं? सर्वप्रथम आपल्याला रात्री जागरण एकतर बंद करायचं आहे. हं, नंतर मग लवकर उठून आपण प्राणायाम वगैरे केला पाहिजे. तर प्राणायामने काय होतं, स्किन का टॅन होते किंवा ड्राय होते किंवा डल होते, तर हं. त्याला ऑक्सिजन किंवा अँटीऑक्सिडंट्स मिळत नाहीत. ऑक्सिडेशन ओके. त्याचं कमी होतं. मग असे काही औषधं आहेत, की जे अँटीऑक्सिडंट्स असतात हं. त्याच्यामध्ये. मग ते त्वचेला परत पुनरुज्जीवन प्रदान करतात, रेज्युव्हिनेशन देतात. मग ओके. त्यामुळे ते आपण इंटरनली घेऊ शकतो किंवा हां. लावू पण शकतो वरून. मग त्याने पण चांगला फरक पडतो. तसंच आपण रसधातू सांगितलेले त्वचेवरती हे करतो, काम करतो. त्यामुळे शरीरात 7 धातूपासून आयुर्वेदानुसार 7 धातूंपासून शरीर तयार होतं. तर हां. त्यातला सगळा पहिला धातू आहे रस आणि रस आणि रक्त हे त्वचेवरती हे करतात, रिफ्लेक्ट होतात. मग ओके. ते जर बॅलन्समध्ये असतील तर मग आपली त्वचा आणि तसेच त्वचेला पोषण देण्यासाठी रक्तवाहिन्या किंवा रक्त चांगलं शुद्ध असणं गरजेचं आहे. हां. मग त्यामुळे रक्तवर्धक शुद्ध रक्त आणि रक्तवर्धक असा आहार ओके. त्याच्यामध्ये मग एचबी वाढवणारे पदार्थ आहेत जसं की खजूर, तीळ किंवा असे फ्रुट्स आहेत सगळे हं, विटॅमिन्सयुक्त फ्रुट्स आहेत. ऑरेंजेस, लेमन्स म्हणजे संत्री, मोसंबी हे हं, सगळे चांगले आहेत त्वचेसाठी किंवा ॲपल वगैरे पण. हे तुम्ही डेली खाण्यात एखादं फळ ठेवलं, हं. सीझन वाईज आपण फ्रुट्स खाल्ले तरीसुद्धा चांगला फरक दिसतो आपल्या स्किनवरती वगैरे. कारण की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स असतात ते आपल्याला स्किनवरती त्याचा इफेक्ट दिसतो लगेच. ओके, ओके. आता ज्या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ जाणार आहे, त्या हं. प्लॅटफॉर्मवरचेच काही व्हिडिओ बघून लोकं हं, हं. स्किन गोरं करण्याच्या काही ट्रिक्स वापरतात, की हं, सोडा, हं, हं. लिंबू, चॉकलेट मग असं काहीतरी स्किनला लावलं, की मग स्किन गोरी होते, असं हं, हं, हं. बघितलंय आपण व्हिडिओमध्ये. हं, तर हं, हे हं. खरं आहे का? प्रत्येकाची हे सगळे डी-आय-वाय आहेत ना, जे प्रॉडक्ट्स किंवा हं, घरगुती जे आपण फेस पॅक्स म्हणू, की हं. डू इट युअरसेल्फ. तर ते अगदी चुकीचं आहे. ते हां, खरं तर करू नये. कारण की कुठल्याही प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे. हां. मग प्रत्येकाची तुम्ही व्यवस्थित स्किन स्पेशालिस्ट किंवा स्किनचे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत. हं. आयुर्वेदिक पण डॉक्टर्स बरेचसे आता फक्त स्किनवरती प्रॅक्टिस करणारे आहेत. त्यांच्याकडे जाऊन तुमची प्रकृती तपासून घ्यायला पाहिजे, नाडी तपासून घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या स्किनची टाईप चेक करायला पाहिजे. मग त्यानुसार तुमचं जे काही स्किन रिलेटेड तुमचं जे रूटीन आहे, स्किन हं. रूटीन आपण म्हणू, ते तुम्ही तसं डिझाइन करायला पाहिजे. कारण की कुठलंही एक प्रकारचं आता उदाहरण घेतलं तर मुलतानी माती आपण घेतली, हां. तर ती सगळ्याच स्किनच्या लोकांना सूट होईल असं नाही. तर ती ओके. ड्राय करते स्किनला. मग ती वात प्रकृतीची ऑलरेडी ज्यांची ड्राय स्किन आहे, त्यांना ती चालणार नाही. पण ओह! बाकीचे जे थोडेसे ऑइली स्किन असलेले पेशंट्स आहेत किंवा नॉर्मल टू ऑइली स्किन आहेत, त्यांना ती चांगलं काम करेल.
मग अशा ओके. पद्धतीने बरेचसे असे पॅक्स किंवा असे घटक आहेत, जे सगळ्यांनाच चालतात असं काही नाही. आपल्या स्किन टाइपनुसार आणि आपल्याला जी गरज आहे, हां, प्रत्येक घटकाचा काम करण्याचा किंवा इफेक्ट वेगवेगळा होतो हां. स्किनवरती. मग त्या पद्धतीने आपण ते सिलेक्ट करायला पाहिजे. बेस्ट ऑप्शन तर हाच राहील, की आपण व्यवस्थित कन्सल्ट करायला पाहिजे तज्ञ हे डॉक्टरांकडून आणि मग तुम्ही त्या पद्धतीने डेली रुटीनमध्ये ते तुम्ही हे करू शकता. ओके, ओके. आता आपण टीव्हीवरती बघतो, की खूप साऱ्या क्रीम्स आल्यात आणि इन्स्टंट तुम्ही गोरे होऊ शकता, अशाही ॲडव्हर्टाइज आपण पाहतो. मला सांगा, खरंच एखाद्या व्यक्तीचं वर्ण जर काळा असेल, तर तो गोरा होऊ अं, शकतो? आयुर्वेदानुसार विचार केला तर नाही होत. अ, ॲलोपॅथिकमध्ये कसं आहे, की काही थोडेसे स्किन ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी शेड आपण लाईटर करू शकतो. हं. पण ती पण फार लाँग टर्म नाही राहत. म्हणजे आपण ओके. जसे ट्रीटमेंट्स करू, जसं की एक्झाम्पल ग्लुटाथिऑनचे ड्रिप्स आता लावतात. हं. म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्शन सलाईन थ्रू एक मेडिसिन आहे, ते हे करतात, इंजेक्ट करतात. तर त्याने काय होतं, स्किन टोन फेअरर होत जातो. ओके. मग तो कॉस्मेटॉलॉजीमध्ये काही डॉक्टर्स यूज करतात. हं. पण तो तेवढ्यापुरताच इफेक्ट राहतो. म्हणजे 1, 2, 3 महिने वगैरे इफेक्ट राहील. ओके. एखादा त्यांचा फंक्शन असेल, तर तो त्याच्या आधी 3 महिने ते स्टार्ट करतात. हं. पण कायमस्वरूपी वगैरे असं काही हे नाहीये किंवा आयुर्वेदात म्हटलात तर थोडेसे आपण वर्ण सुधारणारी औषधं आहेत. हां. जसं की ज्येष्ठमध आहे, ते वर्ण सांगितलेले आहे. म्हणजे त्वचेवरती आपण तुम्ही बाहेरून पण त्याचा हं. लेप लावला, तर ते त्वचा उजळ करण्यासाठी काम करतं आणि इंटरनल पण खाल्लं तरी ते तसं काम करतं. कारण की आमची औषधं अशी जी बाहेरून पण लावली तरी छान इफेक्ट देतात आणि इंटरनल पण घ्यायला तेवढीच उपयुक्त आहेत. मग ओके. अशी वर्ण सुधारणारी औषधं आहेत, पण कलर शेड नाही चेंज होत. त्या एकतर जराशी फेअरर होऊ शकते. जर टॅन झाली आहे, तर ती हां. जराशी आपण नॉर्मल नॉर्मल करू शकतो. पण मुळातच तुमचा रंग जर जो आहे तोच वागता पण आपण काय ते उजळ करू शकतो आपण तो मोस्टली. ओके, ओके, ओके. म्हणजे स्किन टोन चेंज होत नाही. आहे हं. त्याच्यामध्ये ग्लो आणू शकतो आपण. ग्लो आणू शकतो आणि एखादा शेड आपण जरासं लाईटर होऊ शकतो. फ्रिक्वेंटली एक्सफोलिएशन केलं, हे केलं, फेशियल्स, मेडिफेशियल्स हां. आहेत, आयुर्वेदिक फेशियल्स आहेत. ते फ्रिक्वेंटली केले तर जरासं एक वन टोन काय ते लाईटर होऊ शकते स्किन. ओके, ओके. मग समजा आता स्किनवरती ग्लो आणायचा आहे. भले हं, आपण हं. गोरं तर नाही होऊ शकत, पण आहे ती स्किन टवटवीत आणि हं, तजेलदार दिसण्यासाठी हं. आयुर्वेदिकमध्ये काय-काय उपाय आहेत? चेहऱ्यावरती उजळपणा किंवा ग्लो आणण्यासाठी आयुर्वेदिक भरपूर अशी बरीच औषधं आहेत. ती तर मी इथे सगळी तर नाही सांगू शकत. पण बेसिक सांगते, की मगाशी म्हटलं तसं ज्येष्ठमध्ये एक काम करतं त्याच्यावरती. नंतर आवळा इंटरनल घेतला आपण तर तो पण अँटीऑक्सिडंट्स युक्त आहे. तर तो पण खूप छान स्किन टोन डेव्हलप करायला किंवा हं. कोलॅजन हे करायला वगैरे काम करतो. मग आयुर्वेदिक फेशियल्स म्हणून आम्ही एक हे केलेलं आहे, प्रकार डेव्हलप केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारची चूर्ण असतात पावडर फॉर्ममध्ये. हं. मग ते ॲज अ स्क्रब वापरतो. नंतर क्लेन्झिंग करतो. नॅचरल क्लेन्झर्स असतात त्याच्यामध्ये दूध वगैरे वापरतो हं. आम्ही क्लेन्झिंगसाठी. स्क्रबिंगसाठी काही कॉम्बिनेशनचे हर्ब्स असतात ते वापरतो. ते स्किन टाइपनुसार परत आम्ही डिसाईड करतो. मग औषधी तूपं केलेली आहेत आम्ही तयार, हं. तेलं किंवा तुपं. हं. तर कुमकुमादी तेल म्हणून एक तेल मिळतं. हं. बाजारात पण मिळतं किंवा ते आम्ही पण तयार करतो क्लिनिकमध्ये. तर ते खूप छान काम करतं चेहरा उजळ करण्यासाठी किंवा ग्लो करण्यासाठी. ज्यांना वांगचे डाग असतात किंवा पिंपल्स येऊन पिंपल्सचे डाग हं. वगैरे राहतात. हायपर पिगमेंटेशन झालेलं असतं. वांग पण नसतं कधी-कधी फक्तच काही ठिकाणचे हां. पॅचेस काळे होतात चेहऱ्यावरचे. तर अशा लोकांना आणि ज्यांची ड्राय स्किन पण आहे. मग अशांनी रोज रात्री ॲज अ सिरम म्हणून ते हे वापरलं कुंकुमादी तेल रात्री मसाज हं. केला चेहऱ्यावर. तर सकाळी त्यांचा लगेचच त्यांना ग्लो आलेला किंवा असा दिसून येतो. म्हणजे हायड्रेशन होतं आणि त्यातले जे घटक आहेत, हं. कुंकुम म्हणजे केसरपासून तयार केलेलं आहे ते. ओके. त्यामुळे ते थोडंसं कॉस्टली आहे आणि मग ते आणि आणखी बरेच घटक आहेत त्याच्यात. पण ते तसं काम करतं. केसर असल्यामुळे त्याचा इफेक्ट असा चेहऱ्यावरती छान ग्लो येण्यासाठी असा होतो. आणि दुसरं म्हणजे आम्ही गौऱ्याधिघृत म्हणून एक तूप तयार हं. केलेलं आहे. तर गौरी म्हणजे हळद. मग हळद हं. पण उजळ करण्यासाठी वापरतात. म्हणजे ती ओके. म्हण आहे आपल्याकडे "पी हळद आणि हो गोरी." तर ती हां. उगाचच नाहीये. खरंच हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुण आहेत. नंतर वर्ण करणारे अशी हां. घटक आहेत, त्वचेला उजळ करणारे. त्यामुळे आपण डेली पण तुम्ही कधी दुधात मिक्स करून थोडंसं पाव चमचा हळद घेऊ शकता किंवा ह्या हळद वापरून आम्ही आणखी बाकीची औषधं आहेत मिक्स करून असं कॉम्बिनेशनचं तूप तयार केलेलं आहे. ओके. मग कुणाचं एखादं फंक्शन असेल किंवा ज्यांना ग्लो आणायचं असेल हां. या एखाद्या दिवशी, तर त्याच्या आधी 10 दिवस आम्ही ते रोज सकाळी उठल्या-उठल्या उपाशी पोटी ते तूप खायला सांगतो आणि नाकातून पण घालायला सांगतो 2-2 थेंब. ओके. मग ते इंटरनली ते काम करतं, की सगळं चेहरा काय ग्लो आणण्यासाठी आणि उजळ हां. करण्यासाठी चेहरा छान काम करतं गौरी अधिकृत. मग ओके. हे आम्ही जनरली वापरतो. ओके, ओके.
आता तुम्ही सांगितलं की काही फेस पॅक पण आहेत आणि काही इंटरनल औषधं पण आहेत. हं. पण समजा स्किन टोनच्या संदर्भात आपण विचार करतोय, तर स्किन तजेलदार करण्यासाठी इंटरनल औषधं जास्त इफेक्टिव्ह आहेत का, की आउटरला आपण जे लावतो ते? ते तुमची प्रकृती आणि तुमचं किती दिवसांपासूनचा आजार आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. फक्त कुठेतरी तुम्ही फिरून आलाय आणि थोडंसं टॅन झाली तर हं. मग फक्त एखाद्या फेशियलच्या सेशनने वगैरे ते एक्सफोलिएशन होऊन डेड स्किन निघून मग ती तुमचं टॅनिंग कमी होईल. ओके. पण तुमचं जर खूप दिवसांपासूनचं टॅनिंग आहे, डेली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीने हां. तुमचा आहार-विहार चालू आहे, तर मग तुम्हाला थोडंसं इंटर्नल पण म्हणजे पोटातून पण औषधं घेतलेलं कधी पण फायदेशीर होतं. ओके, ओके. आता मगाशी तुम्ही म्हणालात, की ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे, पित्त खूप जास्त असेल, स्किन हं. पटकन टॅन होते. हं, पण हं. आता मग पित्त प्रवृत्ती आहे आणि समजा लाईफस्टाईलमध्ये काम तर करावंच लागणार प्रत्येकाला आणि टेन्शन किंवा कामाचं रुटीन असं असतं, की पित्त होतच आहे. हं. मग पित्त जर कंट्रोलमध्ये करायचंय, तर आयुर्वेदामध्ये काही त्याला ऑप्शन्स आहे का? आता पित्तासाठी ना आयुर्वेदात पंचकर्ममध्ये विरेचन म्हणून एक प्रकार हं. सांगितलाय. तर तो जनरली शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये ते करतात. ज्यांचं खूपच एक्सेस पित्त आहे, ज्यांना आम्लपित्त होतं, छातीत जळजळ वगैरे होते, त्यांना उलटी करायला पाहिजे. मग घरच्या घरी तुम्ही पाणी भरपूर पिऊन सकाळी उपाशीपोटी अशी उलटी केली तरी चालते. हं. पण ते त्याच्यामध्ये पूर्ण पित्त पडत नाही. व्यवस्थित आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन पंचकर्म जे प्रॅक्टिस करतात, ओके, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फेब्रुवारी, मार्चमध्ये उलटीचा एक मोठा वमन म्हणून पंचकर्माचा प्रकार आहे. मग तो ओके. तुम्ही करून घ्यायला पाहिजे आणि नॉर्मल दुसरे जे काही पित्ताच्या तक्रारी आहेत हं. त्याच्यासाठी विरेचन सांगितलेलं आहे. म्हणजे जुलाब असतात, औषधी जुलाब. मग ते ओके. तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये ते तुम्ही करू शकता. मग हे दोन्हीनी काय होतं, की शरीरात साठलेलं जे पित्त आहे, दूषित पित्त ते बाहेर पडतं आणि नंतर पुढचे 6 महिने ते 1 वर्ष तरी पित्ताचे कुठले आजार होत नाहीत. पण तरीसुद्धा ओके. त्यासोबत तुम्ही स्पायसी फूड खाणं, तिखट पदार्थ खाणं म्हणजे ठेचा वगैरे काही-काही लोक असतात, की त्यांना रोजच लागतो. हो, हो. मग त्यामुळे परत ते पित्त वगैरे वाढतात. ते तुम्ही थोडंसं कंट्रोलमध्ये केलं, रात्री जागरण आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत, पोहे खाणं आहे, हं. शेंगदाणे आहेत, ह्या तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. दही आहे, ह्या ज्या गोष्टींमुळे पित्त वाढते तुमचं आणि त्या तुमच्या खाण्यामध्ये जास्त प्रमाणात येत असतील, तर त्या तुम्ही अव्हॉइड करायला पाहिजे. आणि जर तो सीझन नसेल, पंचकर्म शक्य नसेल, तर त्या बाय द टाईम काही पित्त कमी करणारी, शमन करणारी अशी औषधं आहेत, गोळ्या आहेत, तुपं आहेत, ती तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना कन्सल्ट करून घेऊ शकता. ओके. आता चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात, म्हणजे खास करून मुलींना येतात, की महिन्याची सायकल असते, पिरियड सायकल हं. त्याच्यामध्ये जास्त येतात. तर हे पिंपल्स येण्यामागचं कारण काय? आणि समजा आल्यानंतर जे डाग्स येतात, ते कसे घालवता येतील? पिंपल्सचं खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, जो टीनएजर किंवा तरुण मुलं-मुली फेस करतात. हां. तर त्याला तारुण्य पिटिका म्हटलेलं आहे आयुर्वेदात. तर तरुणपणी जे येतात त्यामुळे ते तारुण्य पिटिका असं नाव आहे ओके. आणि त्याचा शेप पण वर्णन केलेला आहे. असा छोट्याशा डोंगरसारखा असा हो, तो हो, शेप हो. असतो आणि मग त्याच्यामध्ये काटेसावर म्हणून एक झाड आहे. त्याच्या हं. खोडाला काटे असतात. हां. हां, सावरीचं झाड वगैरे म्हणतात. काही-काही ठिकाणी मला वाटतंय गावातल्या एरियामध्ये वगैरे दिसेल. शहरात ते आता दिसत नाहीत जास्त. तर त्यांचे जे काटे आहेत ना, ते त्यांचा आकार पण अशा त्याबरोबर तारुण्य पिटिकासारखा, पिंपल्ससारखा आहे. आणि त्यामुळे तो काटा कट करून तो उगाळून त्या पिंपल्सवर लावायला सांगितलं आयुर्वेदात. ओके. मग त्याने बऱ्यापैकी पिंपल्स कमी होतात. आणि काहींचे पिंपल्स असे असतात, की ते खूप घट्ट असतात आणि आत असं बी राहतं त्याचं आणि हां. लवकर वाढत पण नाहीत, लवकर कमी होत नाहीत. हां. तर अशा व्यक्तींनी त्या पिंपल्सवरती जांभळाचं बी असतं ना, ते उगाळून लावायचं तिथे, त्याचा लेप लावायचा. ओके. तर त्याने ते कफस पद्धतीचे पिंपल्स येत असतात ते. मग त्यानी चांगला त्यांना रिझल्ट मिळतो. पण तुम्ही विचारलत की कारणं काय असतात हं. किंवा काय पिंपल्स असतात जास्त ह्या एजमध्ये. तर एक तर त्यांचे थोडंसं काय ते हॉर्मोनल हे असतो. हॉर्मोन्स नवीन-नवीन डेव्हलप होतात. सेक्शुअल हे तयार होत असतात. हं. सेकंडरी कॅरेक्टर्स. मग त्या दरम्यान हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा थोडंसं हे होतं. मग पिरियडची सायकल जर ह्यांची महिलांची, मुलींची रेग्युलर असेल, तर जनरली पिंपल्स नाही येत. पण जर ती इरेग्युलर असेल किंवा लवकर वेळेत आली नाही, तर मग ते पिंपल्सच्या स्वरूपात ती बॉडी हीट जी आहे ती पिंपल्सच्या स्वरूपात ओके. वगैरे बाहेर पडते. आणि तुम्ही जर तो पिंपल्स येण्याचे हे बघितलात, लोकेशन जर ऑब्झर्व्ह हं. केलं, तर त्यावरून पण आपण ओळखू शकतो की ती कशामुळे आहेत. गालावर वगैरे आले तर ते इंडायजेशनमुळे येतात. नंतर खाली हनुवटीवर वगैरे आले तर मग ते पाळीच्या तक्रारींमुळे वगैरे येतात. ओके. असं पण ऑब्झर्वेशन आहे. आणि मेन म्हणजे पोट साफ ज्यांचं होत नाही, हं. त्यांना पिंपल्स येतात मग. कारण की जे पित्त आहे नॉर्मल ते आपल्या संडासातून बाहेर पडत असतं. हं. मग जर त्यांचं पित्त बाहेर नाही पडलं, तर मग ते त्वचेवाटीमार्फत ते बाहेर पडायचा प्रयत्न करतात. मग ते ओके. पिंपल्स मार्फत बाहेर पडतात. मग ते काहींमध्ये इतक्या प्रमाणात असतं की ते पस तयार होतात, लाल-लाल होतात आणि हां. खूप दुखतं वगैरे. मग ते पस हं. फुल हे झाल्यानंतर, फुटल्यानंतर मग त्यांना बरं वाटतं. मग अशा ओके. पद्धतीने. त्यामुळे पहिलं म्हणजे पोट साफ होण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जर पिरियड्सचे इरेग्युलरिटी असेल, तर ते व्यवस्थित करायला पाहिजे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि मग तुमचे साइड बाय साइड वरून लावण्याचे तुमचे
काही प्रॉडक्ट्स आहेत आम्ही आयुर्वेदिक पण तयार केलेले. अँटी एक्ने जेल किंवा फेस वॉश वगैरे ते तुम्ही हं. वापरू शकता. तुम्ही आता सांगितलं की जांभळाचं बी उघडायचं आणि लावायचं आणि खोडाचं पण ते उघडायचं आणि लावायचं. पण मला वाटतं लोकांना एवढा वेळ नाहीये, हं, की हं. त्यांना थोडंसं रेडीमेड पाहिजे. मग समजा हे पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये जर पाहिजे असेल, तर ते कुठे भेटेल? जनरली जांभूळ बी तर डायबिटीजसाठी पण वापरतात. हं. त्यामुळे कुठल्याही काष्ठौषधी विकणारे किंवा चूर्ण विकणाऱ्या आयुर्वेदिक दुकानांमध्ये ते मिळेल आणि तरी नाही मिळालं तर माझ्याशी संपर्क साधा. मी तुम्हाला हे करीन, ते अवेलेबल करण्याचं हे करीन किंवा त्यापासून तयार केलेले काही प्रॉडक्ट्स आहेत, ते तुम्ही यूज करू शकता. ओके, ओके, ओके. आता समजा काही लोकांची स्किन म्हणजे आता मला ॲक्चुअली शब्द माहिती नाही. खड्डे-खड्डे खूप स्किनला हं, असतात आणि हं, स्किन स्मूथ नसते. खूप चेहऱ्यावरती असं विचित्र वाटतं. हं. मग एक्झॅक्टली ते काय असतं आणि ते का होतं असं? ते कसं असतं, की पिंपल्स जेव्हा येतात, तर आपण ते नॅचरली हील व्हायला पाहिजे. हं. त्याची जी सायकल आहे म्हणजे तो वाढतो, नंतर त्याच्यामध्ये बी असतं, ते बी बाहेर पडतं आणि मग परत हां. ते हील होतं. पण मग काही त्यांना काही खास करून मुलं वगैरे त्यांना काय ते चैन पडत नाही. ते फोडतात ते हां. हाताने किंवा नखानी किंवा आणि ते फोडल्यानंतर मग ते त्याची मध्येच ती जी काय ते रप्चर होऊन हील होण्याची सायकल आहे ती डिस्टर्ब होते. त्यामुळे तिथे ओके. थोडेसे डेड स्किन राहते किंवा ते तयार होते आणि व्यवस्थित हील नव्हता तिथे असा खड्डा पडतो. हं. त्यामुळे त्याला पिट्स आणि स्कार्स म्हणतात आणि ओके. त्याच्यामध्ये अर्जुन नावाचं एक हं. वनस्पती आहे, झाड आहे. तर त्याचं खोड जे आहे ते उगाळून लावायचं पिट्स ह्याच्यावरती स्कार्स पिट्स किंवा स्कार्सवरती किंवा एक औषधी तेल मिळतं. त्याचं पण हे केलं, रोज लावलं तिथे, तर तिथले ते स्कार्स भरून यायला मदत होते. आणि मी एक असं जेल तयार केलेलं आहे औषधं मिक्स करून असं. तर ते पण डेली यूज केलं तरी ते पिट्स आणि स्कार्स हील होतात. आणि दुसरं ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक ह्याच्यामध्ये विचार केला डॉक्टर्स जे यूज करतात ते हं. पी-आर-पी म्हणून एक ट्रीटमेंट करतात. म्हणजे ओके. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी असते किंवा मायक्रो निडलिंग म्हणून एक हं. ट्रीटमेंट आहे. मग त्या दोन्हीचं कॉम्बिनेशनची ट्रीटमेंट केली तरी ते पिट्स आणि स्कार्स हील होतात. तर त्यांनी ते अब्रेजन्स करतात म्हणजे तिथली टिश्यू किंवा हे डिस्टर्ब करतात. हं. मग ते परत हील चांगल्या पद्धतीने व्यवस्थित हील होतात. आणि ते खराब आधीचे जे वेडवाकडे हील झालेले ते स्किन टेक्स्चर जाऊन नॅचरल हीलिंग होऊन ते परत स्किन प्लेन दिसते. ओके, मग ओके. असे दोन्ही पण पद्धतीचे हे आहेत. एस्थेटिक क्लिनिक्समध्ये पी-आर-पीची ट्रीटमेंट आहे आणि आयुर्वेदिकनुसार पण काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा हे आहेत उगाळून वगैरे तुम्ही लावू शकता तेल किंवा हे. ओके, ओके. पण हे हं, पिट्स आणि स्कार्स जे मग तुम्ही म्हणताय, हं, हं. की हे एवढ्या प्रमाणात होण्याचं एक्झॅक्टली कारण काय? म्हणजे एखादा पिंपल आला ठीक आहे आपण म्हणतो. पण मग हे वारंवार एवढं होऊन स्किन इतकी खराब का होते? नाही त्यांना त्यांच्या हिस्ट्री तशी असते त्यांच्यामध्ये कुठल्याही कदाचित कांजिण्या वगैरे येऊन गेलेल्या असतात. हां. मग तेव्हा ते पिंपल्स येतात. पण ते हील नव्हता मध्येच त्यांनी फोडलेले असतात. मग ते अर्धवट हील होतात. त्यामुळे त्याचे खड्डे पडतात. म्हणजे एकतर त्याच्यामागे काहीतरी मोठं रिझन असतं. ते मोठा कुठलातरी आजार झालेला असतो किंवा ताप वगैरे असा दीर्घकाळाचा येऊन गेलेला असतो. आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्यांनी तिथे स्किनला काहीतरी इरिटेशन केलेलं आहे तिथे. म्हणजे मी म्हटलं तसं पिंपल्स फोडलेले आहेत स्वतःहून वगैरे. तर मग ते तसे ओके. तेव्हा ते झालेले असतात तयार. मल्टिपल पिंपल्स किंवा असे फोडतात ते. असं एखादं येत नाही. भरपूर येतात तेव्हा ते भरपूर एकाच वेळी ते फोडून टाकतात किंवा ते ओके. अर्धवट हील होतात. आणि कालांतराने ते डेड स्किन तिथले परत आणखी त्वचा राठ-राठ होत जाते. त्यामुळे ते जास्त हे दिसतं. एज वाईज परत ते जास्त दिसतं तिथे. ओके. म्हणजे हे फक्त पिंपल फोडण्यामुळेच हो, होऊ शकतं. होतं, होतं. म्हणजे इंटरनल खूप हीट असेल आणि मग ते स्किनवर रिएक्शन आल्यासारखं होतंय असं काही नाही? तसे पण काही केसेसमध्ये होऊ शकतं. पण मेनली तर मी जे ऑब्झर्व्ह केलेले आहेत ते पिंपल्स नंतरचे राहिलेले स्कार्स वगैरे मोस्टली मुलांचे दिसतात मला. ओके. माझ्याकडे आलेले पेशंट्सचे तरी. ओके, ओके. आता समजा आता हे जे पॉडकास्ट लोकं बघतायत, तो प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री सकाळी अंघोळ करताना चेहऱ्याला साबण लावतात किंवा चेहऱ्याला फेस वॉश लावतात किंवा अंघोळ झाल्यानंतरनं पावडर लावल्याशिवाय लहान मुलापासून ते आजोबांपर्यंत कोणी घराच्या बाहेर पडतच नाही. हं. मग साबण, फेस वॉश किंवा ही पावडर हे स्किनला आपण वर्षानुवर्ष लावतोय. मग त्याने काय इफेक्ट होतोय स्किनवरती? स्किन हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे शरीराचा. तर त्याच्यामध्ये बारीक हे असतात, पोर्स आहेत आपल्या स्किनमध्ये. मग काहींचे ओपन पोर्स असतात, काहींचे थोडेसे नॉर्मल पोर्स असतात. मग त्या बारीक ते जे रंध्र आहेत, रोमरंध्र म्हणतो आपण किंवा तर त्याच्यातून ते ॲब्झॉर्ब होतं. जे काही आपण लावणार त्वचेवरती, पूर्ण बॉडीवरती असू दे, चेहऱ्यावर असू दे, ते मायक्रो ह्याच्यातून चॅनल्समधून ते ॲब्झॉर्ब होतं. हां. त्यामुळे खूप विचारपूर्वक ठरवावं लागतं, की तुमच्या स्किनला काय सूट होतं आणि तुम्ही काय वापरायला पाहिजे. मग तुम्ही म्हटलात, की पावडर आहे किंवा साबण आहेत किंवा फेस वॉश आहे. तर हे सगळे घटक जे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी वापरायला सांगितलेलं त्यांनी. मग त्यांनी चेहऱ्यावरची किंवा त्वचेवरची घाण तर बाहेर पडते म्हणजे निघते. पण त्यासोबत जर ते खूप जास्त प्रमाणात हार्श असतील, सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर हां. त्यांची स्किन ड्राय होणं, स्किन ओके. डल होणं
व्रिंकल्स लवकर तयार होणं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे शक्यतो थोडंसं आपण नॅचरल गोष्टींकडे वळायला पाहिजे. अ, तुम्हाला सवय असेल तर रोज म्हणजे जरासं ते कमी करून अल्टरनेट डे यूज करून त्याच्याऐवजी काहीतरी नॅचरल पर्याय आपल्याला शोधायला पाहिजेत. मग आयुर्वेदात मसूर डाळीचं खूप हे सांगितलेलं आहे, की ग्लास स्किन इफेक्ट, कोरियन ग्लास स्किन इफेक्ट हां. टाईपमध्ये तुम्हाला पाहिजे असेल, तर मसूर डाळ ही तुपामध्ये, गाईच्या तुपामध्ये भाजून त्याचं असं पेस्ट तयार करायची आणि हं. ती चेहऱ्यावरती लावायची. मग तुम्ही ओके. ॲज अ स्क्रब मसूर डाळीचं पीठ म्हणून स्क्रब किंवा फेस वॉश म्हणून तुम्ही रोज ते वापरू शकता. पिंपल्स किंवा असे प्रॉब्लेम्स असेल स्किनचे तर ह्याचं कडुनिंबाची पावडर मिळते किंवा कडुनिंबाचा काढा करून त्यांनी चेहरा धुवू शकता किंवा ओके. त्रिफळाचा पण करू शकता. ते पण अँटी बॅक्टेरियल असं सांगितलेलं आहे. कडुनिंब पण अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल सांगितलेलं आहे. मग असे ऑप्शन्स आपण नॅचरली शोधू शकतो. आणि दुसरं जर तुम्हाला हे पण सगळं करायचं हां. वेळ नसेल किंवा हे असेल, तर आयुर्वेदिक साबणं बऱ्याच चांगल्या ह्याची कंपनीजची मिळतात. ती तुम्ही तुमच्या स्किनला जी सूट होईल ती आयुर्वेदिक साबणं किंवा हे वापरू शकता, फेस वॉशेस. पण मग आपण त्याच्यामागे प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे जे लिहिलेलं असतं ना, त्याच्यामध्ये बघायला पाहिजे, की आयुर्वेदिक म्हणतात ते, पण आयुर्वेदिक त्याच्यामध्ये घटक फार कमी असतो. 0.0901 हां, असं हां, हां. पर्सेंट. तर एवढा कमी पर्सेंट असलेलं प्रॉडक्ट मग ते आयुर्वेदिक नाही म्हणता येणार. ते हर्बल प्रॉडक्टमध्ये येतं. ओके. पण त्याच्यामध्ये मोस्टली 80% ॲलोपॅथिक हे असतात, घटक असतात, इंग्लिश घटक असतात. मग ते ओके. आपल्या स्किनला हार्श ठरू शकतात. मग त्यामुळे घरातल्या घरात आपण जास्त चांगल्या पद्धतीने हं. काहीतरी तयार करता येईल का, अशा पद्धतीने विचार करून ते यूज करायला पाहिजे प्रॉडक्ट्स. ओके, ओके. आता स्किन संदर्भात आपण विचार करतोय, तर असं वाटतं, की काही लोकांचं वय खूप कमी असतं, पण ते खूप एजड दिसतात, आपण असं म्हणतो. मग स्किनमधला तो टवटवीतपणा निघून गेलेला असतो. मग हे का होतं? सध्याच्या लाईफस्टाईल याच्यामुळे ते जी ह्यांची स्ट्रेस फॅक्टर खूप आहे. हं, नंतर लोकांचा झोप पूर्ण होत नाही, लोकं हं. वेळेवरती जेवत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठेतरी केसांवरती, स्किनवरती दिसतो. त्यामुळे ते एजिंग लवकर दिसायला लागतं. मग त्यासाठी बरेचसे आता एकतर आपलं डाएट रेग्युलर करायला पाहिजे आपण. हं. जास्त करून प्रोटीनयुक्त, नंतर ह्याचं फायबर्सयुक्त आणि नरिशमेंट देईल किंवा रसधातू वाढेल अशा पद्धतीचं जे काही आहे, म्हणजे लिक्विड फॉर्ममधलं जे काही डाएट आहे, मग सगळ्या फळांचे ज्युसेस येतात त्याच्यामध्ये. हां. हे सगळे अँटीऑक्सिडंट्स युक्त असतात, विटॅमिन्स युक्त असतात. तर तसे आपण आहारात जरासे रोज नियोजन केलं पाहिजे. आणि चहा, कॉफी वगैरे पिण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्यांनी पण स्किन टॅनिंग होतं किंवा ओके. हे वाढतात आपले हॉर्मोन्स ऑक्सिडेशन वाढतं त्याच्यामुळे. मग त्यामुळे ते जर जास्त प्रमाणात होत असेल तर ते अव्हॉइड करायला पाहिजे. आणि स्ट्रेसमुळे काय होतं, की कॉर्टिसॉल हार्मोन तयार होतं. मग तो हां. स्ट्रेस हार्मोन असतो. मग तो पण वाढला, की आपले स्किन टॅन होणं, डल होणं अशा गोष्टी दिसतात. त्यामुळे ओके, ते स्ट्रेस पण आपण अव्हॉइड करायला पाहिजे. ओके. आता स्किन इन्फेक्शनमध्ये वांग आपण जे म्हणतो, स्पेशली महिलांना डिलिव्हरीनंतर ते प्रचंड येतात. मग हे वांग येतात का? आणि आलेले वांग आपण घालवू शकतो का? वांग हे जनरली कसं होतं, एक 40शी नंतरच्या एजमध्ये आपल्याला जास्त स्त्रियांमध्ये दिसतात हं. आणि डिलिव्हरीनंतर पण, पोस्ट डिलिव्हरी पण काही स्त्रियांमध्ये दिसतात. तर त्याच्यामध्ये बटरफ्लायसारखे पॅचेस येतात दोन्ही गालांवरती हो, असे. हो. तर ते ते काय झालेलं असतं, की त्यांचं तिथलं मेलॅनिन सिंथेसिस जास्त झालेलं असतं. म्हणजे मेलॅनिन जास्त सिक्रेशन झालेलं असतं आणि ते सगळं रिलेटेड टू हॉर्मोन्स आहे. तुम्ही बघितलं तर 40शी नंतर एक मेनोपॉज जवळ यायला लागतो. त्यामुळे त्या प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो स्त्रियांचा. इस्ट्रोजन लेव्हल कमी व्हायला लागतात आणि प्रोजेस्टेरॉन वाढायला लागतो. मग तेव्हा ते जरासं स्किनवरती रिफ्लेक्ट होतं. मग त्यावेळी थोडंसं हार्मोन बॅलन्स करणं, काही हं. आयुर्वेदिक औषधं आहेत ती घेणं पोटातून. तसंच लावण्यासाठी काही लेप आहेत. आता घरातल्या घरात म्हणाल तर तिथे जायफळ सांगितलेलं आहे. जायफळ किंवा दालचिनी हं. ती दुधामध्ये उगाळायची आणि फक्त त्या वांग झालेल्या पॅचवरती लावायची. मग हे असं डेली केल्यानंतर तिथलं फेंट होत जातात ते वांग आणि पूर्णपणे जातात. पण इंटरनल थोडीशी हार्मोनल बॅलन्स करणारी थोडीशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तुम्ही. मग त्याने काय होतं, की एक्सफोलिएशन होतं. तिथे डेड स्किन निघून जाते. हं. कारण की ते जे आहे ते हे करतात दालचिनी किंवा हे उष्ण आहेत जायफळ. त्यामुळे त्यांच्या ते उष्णतेने ते तिथले डेड स्किन्स किंवा तिथलं हायपर पिगमेंटेड सेल्स हे करतात, डिसॉल्व्ह करून टाकतात आणि मग ओके. ते आपल्याला तिथं नॉर्मल स्किन लेयर दिसायला लागतो. ओके, ओके. मग साधारण याला किती वर्ष लागतात किंवा काही महिने लागतात? ते डिपेंड्स तुमच्या हार्मोनल बॅलन्सला एक 6 महिने तरी कन्सिडर करायचे आपण 6 महिने ते 1 वर्ष. ओके. आता आपण बराच वेळ झालं स्किनवरती चर्चा करतोय. आपण जरा आता हं. हेअरवरती शिफ्ट होऊयात. चालेल. सरळ साधा प्रश्न, की सध्याची जी लाईफस्टाईल बघता, खूप लोकांचे म्हणजे मुलांचे म्हणा, स्त्रियांचे म्हणा, मुलींचे म्हणा, केस विरळ होतायत, केस कमी-कमी होतायत. तर याचं मुख्य कारण काय? केस गळण्यामागे किंवा विरळ होण्यामध्ये बरीच कारणं आहेत. इथे मी थोडेसे थोडक्यात नमूद करीन कोणते-कोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं किंवा पहिलं कारण आपण म्हणू शकतो ते आहे हेल्मेटचा वापर किंवा
कोणत्याही तुम्ही डोक्यावरती टाईट गोष्टी ज्या घालताय, टाईट कॅप असेल, टाईट स्कार्फ बांधताय तुम्ही, तर त्याने काय होतं की फ्रिक्शन तयार होते केसांच्या मुळांमध्ये हं. आणि त्याने हीट परत तिथे निर्माण होते आणि त्यामुळे केस गळतायत. तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून थोडंसं हेल्मेट जरासं लूज पद्धतीने बांधणं किंवा थोडंसं त्याच्यामध्ये एखादा रुमाल वगैरे बांधून मग डोक्यावरती मग हेल्मेट घालणं, की जेणेकरून फ्रिक्शन कमी होईल थोडंसं आणि फास्ट लगेच पटकन काढणं घालणं असे हेल्मेट असं नाही करायचं. कारण की ते करताना कधी-कधी केसांच्या मुळांना धक्का लागून ते हे होऊ शकतात, विरळ होऊन गळू शकतात. आणि हं. तसेच हेल्मेट न वापरणं ह्यामुळे पण होतं. कारण की मग ते वारं लागून वगैरे पण भरपूर केसांना पण तिथे पण ड्रायनेस येऊन त्यामुळे पण गळतात. ओके. त्यामुळे हेल्मेट पण वापरलंच पाहिजे, पण व्यवस्थित काय ते जरासं लूज पद्धतीने असं वापरायला पाहिजे. किंवा टेन्शन ॲलोपेसिया म्हणतात एक प्रकार आहे, की हं. ज्या शाळेत जाणाऱ्या मुली आहेत किंवा काही स्त्रिया पण आहेत, ते असं मागे ते पोनी वगैरे बांधतात. तर ते रब्बर खूप जोरात असा सगळे केस असे ओढून मागे असे ताणून बांधतात. हां. मग त्या केसांवर ताण पडतो आणि पुढचे केस असे विरळ होऊन मग ते गळायला लागतात. मग अशा पद्धतीने तुमची हेअर स्टायलिंग जी आहे, ती पण तुम्ही फार असं केसांवर ताण येईल अशा पद्धतीने करायला नाही पाहिजे. मग ओके. त्यानेही केस गळतात. मग नंतर आहार-विहाराचं म्हटलात तर रात्री जागरण होत असेल, तर पित्त वाढून केस गळतात. नंतर खाण्यामध्ये तुमच्या जर हे येत असतील, फार खारट पदार्थ येत असतील, हं. स्पायसी तिखट पदार्थ येत असतील, तर यानी पण पहिला पांढरी पण होतात आणि गळतात पण. नंतर डॅन्ड्रफमुळे पण केस गळतात. नंतर स्काल्प सोरायसिस एक प्रकार आहे. ज्यांना वारंवार डॅन्ड्रफ होत राहतो, तो ट्रीट करत नाही, तर मग तिथे डोक्याच्या ठिकाणी सोरायसिस तयार होतो. ओके. आणि परत डॅन्ड्रफमध्ये पण परत वेट आणि ड्राय असे 2 प्रकार आहेत. त्याला मग वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. नंतर ज्यांची अनुवंशिकतेने पण हं. केस गळतात किंवा हे होतात. मग अनुवंशिक असेल तर मग त्याच्यामध्ये जास्त ट्रीटमेंटला वेळ लागतो किंवा हं. कधी-कधी जरासं लवकर रिझल्ट्स मिळत नाहीत किंवा डिलेड रिझल्ट्स मिळतात. पण जर कमी वयात केस गळत असतील किंवा पांढरे झाले असतील, तर हं. त्या वेळेत तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच हेअर रिग्रोथ आणि हे व्हायला फरक पडतो. मग अनुवांशिक कारणं आहेत ज्यामुळे केस गळतात. नंतर तुमच्या स्ट्रेसमुळे किंवा लाईफस्टाईलच्या चुकीच्या पद्धतीच्या ह्याच्यामुळे, हं. मग अशा पद्धतीने चुकीच्या लाईफस्टाईलमुळे किंवा चुकीच्या रुटीनमुळे, आहाराच्या, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, जसं की ऑइली स्पायसी फूड खाणं आहे, अशा गोष्टींमुळे केस गळतात. आता तुम्ही मगाशी अनुवांशिक बोललात, की काही लोकांचं अनुवांशिक असेल तर टक्कल पडतच आहे. हं. मला क्युरिओसिटी आहे, की अनुवांशिक एक्झॅक्टली काय ते बॉडीमध्ये चेंजेस होतात, की समजा वडिलांना टक्कल असेल तर मुलाला पडणारच आहे. मग हे जर अव्हॉइड करायचं असेल तर काय एक्झॅक्टली बदल होतात ते? आपल्या आई-वडिलांकडून आपल्याला काही हे मिळतात त्यांचे जीन्समधून आपले क्रोमोझोम्स किंवा हे हां. मिळतात. त्यामुळं ते जीन्स कॉमन असतात. डी-एन-ए, आर-एन-ए त्यांचा कॉमन असतो. ओके. मग त्यामुळे मुलगा जो आहे तो वडिलांसारखा किंवा आईसारखा दिसतो किंवा त्यांचे जे काही वर्ण आहेत, केस आहेत किंवा डोळे हां. आहेत किंवा कुणाचं नाक ह्यांच्यासारखं सिमिलर हां. दिसतं असं होतं. मग त्यामुळे केस हा पितृज अवयव हे सांगितलेलं आहे किंवा वडिलांकडून हे होतं. हं. काय ते मिळतात. अस्थिधातू जे काही शरीरात कडक-कडक पदार्थ आहेत, ते सगळे वडिलांकडून मिळतात. मग ओके. त्याच्यामध्ये हाडं किंवा अस्थिधातू हं. सांगितलेला तो वडिलांकडून आपल्याला मिळतो. मग ओके. हाडांचा उपधातू म्हणजे हाडांचं पोषण होऊन ते केस तयार होतात, केस हं. आणि नखं. त्यामुळे हाडांचं किंवा हाडं म्हणता येत नाही आणि अस्थिधातू आयुर्वेदानुसार. हां. मग त्याच्यामध्ये ढोबळ मनाने आपण विचार करू की हाडं हां. किंवा कॅल्शियम शरीरातलं आहे. त्यापासून पोषण होऊन त्याचं केस आणि नखं तयार होतात. त्यामुळे जर नखं आणि केस तुटत असतील, गळत असतील, ब्रिटल असतील, तर समजून घ्यायचं की आपलं अस्थिधातू विकृत आहे किंवा तो ओके. बॅलन्समध्ये नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घेणं किंवा ते अस्थिधातू कॅल्शियम वाढवणारी गोष्टी खाणं. हं. मग त्याच्यामध्ये पालक वगैरे आहे व्हेजिटेरियन लोकांमध्ये, अंडी आहेत, नंतर दूध आहे, दुधाचे पदार्थ त्या सगळ्यांमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि प्रोटीन्स मिळतात. आणि केस बघितलं तर प्रोटीन्स पासून तयार होतं. हं. त्यामुळे प्रोटीनयुक्त डाएट असणं. मग व्हेजिटेरियन लोकांमध्ये सगळ्या डाळी आहेत. नॉन-व्हेजवाल्यांमध्ये नॉन-व्हेजमध्ये सगळं प्रोटीन्स असतं. अशा पद्धतीने बॅलन्स डाएट केला तर केसांचं नक्कीच हे कमी होतं. गळण्याचं प्रमाण किंवा केसांची वाढ चांगली होते. आणि अनुवांशिक म्हणाल तर त्यांचे जनुकीय हे आपले असतात. हां. त्यामुळे वडिलांना जर किंवा आजोबांना लवकर टक्कल पडलं असेल, तर तुम्हाला पण जास्त चान्सेस आहेत की लवकर टक्कल पडेल. ओके. पण तो आपण वेळ डिले करू शकतो. आपल्या थोडंसं मी म्हटलं तसं अशा लाईफस्टाईल चेंजेस किंवा थोडेसे मेडिकेशन्स किंवा काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत. हं. शिरोधारा आहे किंवा शिरोलेप आहेत. अशा पद्धतीचे ट्रीटमेंट्स करून आपण किंवा नस्य आहे, नाकातून औषधी तेल घालायचं असतं. ह्या गोष्टी रेग्युलर केल्या, तरी मग बऱ्यापैकी अनुवंशिक जरी असलं, तरी ते हां. आपण डिले करू शकतो हेअर फॉल वगैरे. आता रोज
म्हणजे स्त्रियांचं नाही, पण पुरुषांचं तरी रोज केसावरती पाणी घेतातच. म्हणजे शॉवर असू दे हं, किंवा हं. बादलीने जरी अंघोळ केली तरी डोक्यावर पाणी घेऊनच अंघोळ करतात. हं, मग हं, हं. रोज म्हणजे डोक्यावरून अंघोळ केली पाहिजे का नाही? रोज जर तुम्ही डोक्यावरून अंघोळ करत असाल, तर त्या आणि अंघोळ करताना गरम पाणी वापरत असाल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर याने काय होतं, की गरम पाणी वापरल्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि मग केस गळण्याचं प्रमाण वाढतं. हं. आणि तसेच आपण केस धुताना जे काही शॅम्पू किंवा साबण वापरता, तर त्यांनी पण केसांच्या ठिकाणी ड्रायनेस येणं, मुळाशी ड्रायनेस येणं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे केस रोज धुणं शक्यतो अव्हॉइड करायला पाहिजे आणि आठवड्यातून 1-2दा केस धुणं सफिशियंट आहे. तसंच त्या शॅम्पू किंवा हे न वापरता हं. रिठा शिकेकाईची पावडर किंवा असे नॅचरल काहीतरी प्रॉडक्ट्स आपण यूज केले पाहिजेत त्यासाठी. ओके, ओके. पण आता मार्केटमध्ये खूप सारे आपण म्हणतो, की डॅन्ड्रफ झालाय तर एक वेगळा शॅम्पू आहे हं. किंवा स्किनच्या रूटला म्हणजे हेअरच्या रूटला नरिशिंग हे करायला पाहिजे. आणण्यासाठी वेगळा शॅम्पू आहे. तर मग हे जे प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये येतायत, तर ते खरंच वर्क करतात? आपल्या स्किन हेअरच्या टाइपनुसार परत डिपेंडंट आहे, की हां. कुठला शॅम्पू वापरायला पाहिजे आणि हेअरचा जो प्रॉब्लेम आहे, हं, त्यानुसार परत ते डिफरंट यूज करायला लागतात. हं, मग तेच उत्तर आहे, की तुम्ही स्पेशालिस्टला दाखवून तज्ञ डॉक्टरांना दाखवून मग तुम्ही तो प्रॉडक्ट चूज करायला पाहिजे. पण नॉर्मली जे काही आपल्याला सूट हं. होतात ते आपण वापरायला हरकत नाही. त्यातल्या त्यात आयुर्वेदिक असे हर्बल असे आपण वापरू शकतो. मग कोंडा असेल तर तुम्ही कोरफडीचा गर लावू शकता. अंघोळीच्या आधी 1-2 तास कोरफडीचा हं. गर लावून ठेवायचा आणि मग अंघोळ करायची नॉर्मल पाण्याने. तर त्यांनी पूर्ण स्काल्प आपला क्लीन होतो. कोंड्याचं येण्याचं प्रमाणही कमी होतं. ओके. तसंच तुरटी पण आहे. तुरटी पण पाण्यामध्ये फिरून त्याच्या पाण्याने डोक्यावरून अंघोळ करू शकता किंवा मग ओके. खूप म्हणजे हे एक्सेस डॅन्ड्रफ असलेल्या केसेससाठी सांगते मी आणि ज्यांना खूप डॅन्ड्रफ डोक्यात म्हणजे स्काल्प सोरायसिससारखा पण प्रकार झाला हं, असेल, तर त्यांनी अंघोळ केल्यानंतर तुरटी फक्त फिरवायची डोक्यावरून. तर त्यानी पण डॅन्ड्रफचं प्रमाण कमी होतं. तसंच एक्सेस ज्यांची ऑइल सुटतं हं. केसांना, ऑइली होतात केस किंवा स्काल्प, तर ते पण कमी होतं. दुर्गंधी तिथली कमी होते. तर तुरटी काय करते, आकुंचन करते तिथल्या पोर्सचं. हां. त्यामुळे मग ते सीबम सिक्रेशन वगैरे थोडंसं कमी होतं आणि हेअर फॉल वगैरे किंवा डॅन्ड्रफ वगैरे ह्या गोष्टी कमी होतात तिथे. ओके, ओके. तर डॅन्ड्रफबद्दल तुम्ही आता म्हणत होता. पण हं. डॅन्ड्रफ होण्याची मुख्य कारणं काय आहेत? डॅन्ड्रफ पण जे ऑइलिंग न करणं, हं, हे एक मुख्य कारण आहे डॅन्ड्रफचं सध्याच्या पिढीमध्ये. हं. आपण कुणालाही 4 जणांमध्ये विचारलं तर 3 जण तर म्हणतील, की मी काही तेल लावतच नाही केसांना. ओके. तर ऑइलिंग न करणं हे एक मुख्य कारण आहे, की डॅन्ड्रफ होणं. डॅन्ड्रफ का होतं तर तिथली स्काल्प जेव्हा जो काही आपला हे आहे डोक्याचा जो लेयर आहे वरचा हं. तो ड्राय होतो. मग त्या ओके. ड्रायनेसनी तिथले पापुद्रे निघायला लागतात. हं. मग त्याला ड्रायनेसला हे करायला नरिशमेंट द्यायला किंवा हे करायला काय तर तेल सांगितलेलं आहे. ओके. आयुर्वेदामध्ये तर रोज डोक्याला रोज तेल लावायला सांगितले, तळपायांना रोज तेल लावायला सांगितले. म्हणजे अभ्यंग जे आहे, हं, कानात रोज तेल घालायला सांगितले. अभ्यंग डेली सांगितलेलं आहे. तर मग ते खूप इम्पॉर्टंट आहे. का तर केसांच्या नरिशमेंटसाठी, हं. तसेच आपल्या बुद्धीसाठी, आपल्या मेंटल स्ट्रेस कमी होण्यासाठी पण टाळूवरती आपण लहान मुलांच्या तेल आपण हां. मुरवतो. तर त्याचं हेच हे आहे, की तिथं आणि आपला तिथला अधिपती मर्म म्हणून एक मर्म आहे. हं. किंवा तो डोकाच्या मध्यभागी टाळूच्या ठिकाणी सगळे आपले नर्व्हज किंवा हे एकत्र आलेले आहेत असा तो पॉइंट आहे. हां. मग त्या ठिकाणून ते ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि मी म्हटलं तसं पूर्ण शरीराचं पोषण होतं, मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि लोकली तिथे म्हणाल तर ते डॅन्ड्रफ कमी करणं, ड्रायनेस कमी करणं अशा गोष्टी होतात. मग त्यात आणि तुम्ही विचार केला तर कापूर आणि करंज म्हणून एक हे आहे हां. वनस्पती आहे. तर त्यापासून एक तयार केलेलं तेल आहे. तर ते कापूर आणि करंजाच्या तेलाचं किंवा कडुनिंबाचं पण तेल वापरतात. ओके. एक्सेस डॅन्ड्रफ असेल त्या लोकांनी हे तेलं पण कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता. पण ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टार्ट करा. ओके, ओके. पण मग आपण रोज जे तेल लावतो, सध्या सगळेजण नारळाचं तेल, खोबरेल तेल लावतात. खोबरेल तेल लावतात. मग हे तेल लावताना म्हणजे मी असं काही जणांना हं, बघितलंय, हं. की अंघोळीला जायच्या अगोदर केसांना तेल लावतात, मग अंघोळ करतात. तर हे हं. बरोबर आहे, की अंघोळीच्या नंतरच तेल लावलं पाहिजे? अभ्यंग आधीच सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार. म्हणजे ओके. खोबरेल तेल असं आहे, की जे सगळ्या स्किन किंवा हेअर टाइप्सला हं, सूट होतंय. हं, त्यामुळे नॉर्मल घरात ते कॉमन सगळ्यांनी वापरलं तरी चालतं. हां, पण काहींचे परत केसांच्या हं, टाइप्सनुसार तेलं बदलतात. हं. विस्कॉसिटी तेलाची वेगवेगळी असते. तर खोबरेल तेल तुम्ही आधीच ॲक्चुअली लावायला पाहिजे. म्हणजे ते ॲब्झॉर्ब होतं चांगलं. पण डोक्यावरून अंघोळ करणार असाल तर आदल्या दिवशी तरी लावायला पाहिजे. म्हणजे ते ओके. रात्रभरात ते जरासं चांगलं पोषण होईल तिथे हं. आणि सेकंड डे तुम्ही परत ते वॉश केलं तरी चालतं मग. ओके. म्हणजे अंघोळीच्या अगोदरच खरं तर लावलं पाहिजे हं, तेल, हं. ना की अंघोळीच्या नंतर. पण हेअर वॉश केला असेल तर नंतर पण ड्रायनेस न येण्यासाठी थोडंसं लावायला पाहिजे ओके, हेअर वॉश ओके, केल्यावर. ओके. आता आपण बघतो, की लहान-लहान मुलं आहेत, खूप कमी वयामध्ये केस पांढरे व्हायला लागलेत. मग हं. हे का होतंय आता? लहान मुलांमध्ये केस पांढरे होतात कारण की ते मिठामुळे एक्सेस प्रमाणात जे मीठ खातायत
हं. मग ते कुरकुरे किंवा वेफर्स आहेत किंवा ओके. बाहेरचे पॅक्ड फूड आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मिठाचं प्रमाण आहे ओके. किंवा बिस्किटं आहेत. डेली 1-2 बिस्किटं तर मुलं खातातच. हां. तर बिस्किटं खायला गोड लागतात, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही मागे ते लिहिलेलं असतं काय-काय घटक आहेत, त्याच्यामध्ये सॉल्ट कंटेंट तुम्हाला दिसेल की प्रचंड प्रमाणात आहे. मग ओके. ह्यामुळे त्यांचं पित्त वाढतंय आणि केस पांढरे होत आहेत. तसंच ते फार पौष्टिक त्यांचा आहार व्यवस्थित नसतो, हं. पोट साफ होत नसतं काही मुलांचं आणि किरकिरे असतात, एका जागी ठीक बसत हां. नाहीत. प्लस केसांना कधी तेल लावलेलं नसतं किंवा अशी आणि जंत पण असतात कधी-कधी काही मुलांमध्ये. तर अशा गोष्टींमुळे ते एकंदरीत केस पांढरी होण्याचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे मुलांमध्ये किंवा काही जणांमध्ये चाई म्हणून एक प्रकार पडतो आहे हं. म्हणजे असं कॉईनच्या आकाराचं बरोबर पूर्ण त्या ठिकाणचे केस पूर्ण हो, गेलेली हो, असतात, हो, हो. टक्कल किंवा हो, असेपर्यंत. बरोबर आहे. मग ते पण जंतांमुळेच होतं ते. ते ओके. एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. मग तिथे आपण जळू लावतो किंवा रक्तमोक्षण म्हणून एक ट्रीटमेंट करतो. हां. मग ती आणि तसंच जंतांची औषधं किंवा आणखी थोडीशी केसांसाठीची औषधं अशी एकत्रित घेतली, तर ते चाईचा पण आजार पूर्णपणे बरा झालेला आहे काही पेशंट्समध्ये. ओके. मग ते केस गळण्याचं आणि पांढरे होण्याचं प्रमाण हेच आहे, की जास्त प्रमाणात मीठ घेणं, स्पायसी पदार्थ आणि झोपणं कमी वगैरे अशा गोष्टी. ओके. पण आता हे लहान मुलांच्या बाबतीत झालं. हं, पण हं. आता काही जे तरुण मुलं आहेत, ज्यांचे अजून लग्न पण नाही झालेत, हं, हं, त्यांचे हं. बऱ्यापैकी पूर्ण केस पांढरे झालेले असतात. मग हं. त्यामागे काय कारण आहे? त्यांच्यामागे पण जागरण हा एक प्रकार आहे किंवा रोज ऑइलिंग न करणं, हेअर ऑइल हं. न लावणं. तसंच स्ट्रेस किंवा वर्कलोड असणं, अभ्यास करताना अभ्यासाचा लोड असतो, कामाच्या ठिकाणी कामाचा असतो हं. आणि एक्सरसाइजचा अभाव किंवा केसांच्या ठिकाणी कसं आहे, खाली डोकं वर पाय असलेली सगळी आसनं सगळी चालतात. म्हणजे हां. केसांच्या ठिकाणी आपल्या स्काल्पच्या डोक्याच्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढेल, हं. अशा पद्धतीची सगळी आसनं तुम्ही करायला पाहिजे. मग ओके. सूर्यनमस्कारमध्ये पण दोनदा आपण ती डॉग पोज करतो. त्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये आपल्या केसांना रक्तपुरवठा होतो. मग अशा पद्धतीचे काही व्यायाम किंवा योगा पोजेस आहेत, ते तुम्ही डेली केले, तर मग केस पिकण्याचं वगैरे प्रमाण कमी होतं. ओके. आता मला काही झटपट उत्तरं हवी आहेत. हं. आता स्किन आणि हेअर हे जे गळणं म्हणतो आपण, तर हे हं. कुठल्या चुकीच्या सवयींमुळे जास्त होतं? सर्वप्रथम जे जागरण होतंय, त्यामुळे हेअर फॉल होतोय आणि तसंच स्किन टॅनिंग होतंय. त्यामुळे काय होतं, की जागरण केल्याने पित्त आणि वातदोष हे वाढतात, हं. इम्बॅलन्स होतो शरीरामध्ये आणि त्यामुळे मग पित्त वाढल्याने परत केस अकाली पिकणं, केस गळणं अशा गोष्टी दिसतात. ओके. मग समजा आपल्याला डिटॉक्स करायचंय शरीराचं हं. आणि स्किन ग्लो आणायचा आहे किंवा हेअर फॉल थांबवायचा आहे, तर ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे? आयुर्वेदात डिटॉक्सिफिकेशन म्हणजे पंचकर्म सांगितलेलं आहे, ते करण्यासाठी आणि जे काही दूषित घटक शरीरात तयार होतात, ते आपण बाहेर काढण्याचं काम हे या पंचकर्मद्वारे करू शकतो. मग त्याच्यामध्ये काही औषधी प्रकारची उलटी आहे, काही औषधी प्रकारचे जुलाब आहेत ओके. आणि दुसरं अ, आपण टॉयलेटच्या संडासाच्या जागेतून काही औषधं देतो, म्हणजे बस्ती ओके. म्हणतात त्याला. हा एक तिसरा पंचकर्म आहे. दूषित रक्तामुळे केस गळतात, स्किन इन्फेक्शन्स होतात. हं. जसं की फंगल इन्फेक्शन आहे, तिथे आपण जळू लावतो. रक्तमोक्षण म्हणतात त्याला. हा एक प्रकारचा पंचकर्म आहे आणि केसांसाठी म्हणाल तर नस्य म्हणून एक प्रकार आहे, जो नाकातून औषधी तेल घालतो आपण, तर तो खूप उपयोगी आहे. तसंच शिरोधारा म्हणून एक प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये कपाळावरती औषधी तेलाची धार आपण सोडतो. मग ते अर्धा तास ती धार डोक्यावरती राहते आणि म्हणजे पेशंट झोपलेल्या पोझिशनमध्ये असतो आणि ती अर्धा तास डोक्यावरती तेलाची धार असते आणि ते पोषण होतं त्याचं त्या तेलात ओके. औषधी तेलांचं त्या पोषण होतं आपल्या पूर्ण केसांना हं. आणि हेअर फॉल आणि हे कमी होतं. ओके. आता ऋतू बदलले की लोकांना सर्दी खोकला होतच आहे. पण हं, स्किन इन्फेक्शन म्हणा किंवा केस हं, गळती म्हणा, हे सुद्धा होतच आहे. मग हं. ऋतूनुसार कशी काळजी घेतली पाहिजे? आयुर्वेदात ऋतूनुसार आपल्या शरीरात म्हणजे बदल होतात आणि आहार-विहारामध्ये पण तसे बदल बदल करायला सांगितलेले आहे. हां. मग आपण स्किनच्या बाबतीत आणि केसांच्या बाबतीत विचार केला तर उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते, स्किन ड्राय होते, टॅनिंग होतं. तर मग अशा वेळी आपण शतधौत घृत म्हणून एक 100 वेळा धुतलेलं तूप आहे. हं. तर ते तुम्ही वापरलत उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा थंडीमध्ये पण हिवाळ्यामध्ये, हां. तर ते हायड्रेशनचं काम करतं. तसंच एलोवेरा ज्यांना सूट होते, हं. कोरफड ज्यांना सूट होते, तर त्यांनी उन्हात जाण्याआधी कोरफड चेहऱ्याला लावणं किंवा जाऊन आल्यानंतर ह्याचं गुलाब पाण्याने चेहरा हां. पुसणं वगैरे अशा गोष्टी केल्या तर बऱ्यापैकी स्किन टॅनिंग कमी होऊन ज्यांचं हायड्रेशन स्किनचं मॉइश्चर लॉक होतं आणि हायड्रेशन मेंटेन राहतं. मग ह्या ओके. गोष्टी तुम्ही उन्हाळ्यात करू शकता. पावसाळ्यामध्ये आपल्याला ऑलरेडी हायड्रेटेड म्हणजे हे असतं, पण पाऊस असल्यामुळे आपण पाणी वगैरे कमी पितो. हां. त्यामुळे पावसाळ्यात फक्त जरा पाणी किंवा ज्युसेस वगैरेचं इनटेक नॉर्मल म्हणजे फक्त रेग्युलर चेक करायला पाहिजे, की पाणी वगैरे आपण पितोय का हं. व्यवस्थित. पावसाळ्यात बाकी काही खास करून फंगल इन्फेक्शन होतात, तर त्याची फक्त काळजी घ्यायला पाहिजे, की त्वचा जास्त ओलसर राहत नाहीये ना किंवा हं. काहींना पायाला चिखल्या वगैरे होतात. हां. तर आपण व्यवस्थित कोरडेपणा त्वचेला ठेवला पाहिजे, कोरडी त्वचा ठेवली पाहिजे. ही एकच पावसाळ्यामध्ये आपण हे करू शकतो. मग
म्हणजे प्रिकॉशन घेतली पाहिजे. मग पावसाळ्यामध्ये आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवलेलं पाणी किंवा कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ अशी करू शकतो. आणि एक टाकळा म्हणून एक वनस्पती ती बरोबर पावसाळ्यातच उगवते. ओके. तर त्याला चक्रमर्द म्हणतात. तर ती खास करून फंगल इन्फेक्शनवरती हे आहे, हां. उपयोगी आहे. मग त्यापासून काही क्रीम्स वगैरे तयार केले आहेत काही कंपनीजनी. तर त्याच्या ज्या बिया आहेत त्या फंगल इन्फेक्शनवरती काम करतात. त्याची पेस्ट लावतात ती आणि ओके. हं. मोहरी मिक्स करून असं. तसंच तुळशीचे पानं किंवा रसामध्ये मिक्स करून. मग ते फंगल इन्फेक्शन ह्यानी कमी होतं टाकळ्याच्या बियांनी. ओके. मग ते पावसाळ्यामध्ये जर झालंच इन्फेक्शन तर हं. ते आपण वापरू शकतो. आणि हिवाळ्यामध्ये मी म्हटलं तसं आपल्याला एखादं हे लागतं मॉइश्चरायझिंग क्रीम टाईपमध्ये आपल्याला गोष्टी लागतात, की त्याच्यामध्ये तेव्हा हिवाळ्यामध्ये पण आपले हायड्रेशन मेंटेन करणं आणि हं. मॉइश्चरायझिंग मेंटेन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये शतधौत घृत, कुंकुमादी तेल आपल्या हं. स्किन टाईपनुसार तुम्ही वापरू शकता. ओके. आता समजा काही लोकांना खूप हीट असते आणि गुप्त अंगाला इन्फेक्शन होतं, हं, हं. तिथं जखम होते. आपण त्याला खरूज म्हणतो. तर ही जी हं. गोष्ट होते, तर ह्याच्यातून जर वाचायचं असेल, तर घरगुती काय उपाय आहेत? म्हणजे स्त्रियांमध्ये योनी भागात वगैरे म्हणताय का हो, तुम्ही हो. जो होतो तो. तिथे जनरली एकदा ब्लड शुगर चेक करून घ्यायला पाहिजे आणि जर शुगर वगैरे वाढली असेल तर शुगरच्या पेशंटमध्ये आपण बघतो की जास्त व्हाईट डिस्चार्ज होणं, इचिंग ओके. होणं त्या ठिकाणी असं होतं. UTI वगैरे हं. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं. नंतर पाणी जर कमी पित असाल तरी सुद्धा हीट वाढते. मग हीट वाढून पण तिथे उन्हाळी लागणे वगैरे असं प्रकार होतात की जास्त हां. लघवीला तर होते पण जळजळयुक्त होतंय किंवा हं. होत पण नाही. आल्यासारखं होते पण होत पण नाही. हं. मग अशा व्यक्तींनी धने भिजवलेलं पाणी पिलं पाहिजे. धने हे 1-2 चमचे चेचून तांब्याच्या ह्याच्यामध्ये, भांड्यामध्ये, पात्रामध्ये हं. रात्रभर भिजत टाकायचे आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं. मग याने धनेचं पाणी पिल्यानंतर तुमची पूर्ण शरीरातली हीट कमी होते आणि ते जे काही तिथे ते उन्हाळी लागणे वगैरे असे जे प्रकार आहेत ते कमी हां. होतात. तसंच सब्जा बीज आहेत ते हं. पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता. जे काही थंड पदार्थ असे आहेत. पण दही सोडून. दही हे थंड आपल्याला टेम्परेचर जाणवतं पण ते उष्ण आहे. तर मग ते ओके. अव्हॉइड करून बाकी सगळे थंड पदार्थ घेऊ शकतो. आणि तिथे लोकली लावण्यासाठी साधं घरगुती उपाय म्हणाल तर तांदूळ धुतलेलं पाणी आहे ना, हां. म्हणजे ते आपण जेव्हा कुकर लावताना भात तांदूळ धुतो तेव्हा पहिलं टाकून द्यायचं. हां. दुसऱ्या-तिसऱ्यांदा ते पाणी आपण साठवून ठेवायचं आणि त्या पाण्याने वॉश करायचं व्हजायनल वॉश. तर ओके. त्याने तिथली इचिंग कमी होते आणि व्हाईट डिस्चार्ज वगैरे पण कमी होतो. आणि ओके. तिथले बऱ्यापैकी इन्फेक्शन किंवा हे झालेलं असेल तिथे ड्रायनेस निर्माण होतो, ओलसरपणा कमी होतो. मग ते तांदूळ धुतलेल्या पाण्याने पण तुम्ही तिथे वॉश करू शकता. त्याने पण बऱ्यापैकी आराम पडतो. ओके. काही महिलांना पी-सी-ओ-डी आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होतं. मग त्याच्यावरती स्किन इन्फेक्शन म्हणा किंवा आपण म्हणतो काही जणांना स्किनवरती हेअर येतात चेहऱ्यावरती. हं. मग हे येऊ नये, मग ह्यासाठी काय उपाय आहे? पी-सी-ओ-डी म्हणजे काय पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये हिर्सुटिझम हा एक त्याच्यामध्ये सिम्प्टम सांगितलेला आहे. हं. म्हणजे मुलींना त्याची पी-सी-ओ-डी असलेल्या मुलींना किंवा स्त्रियांना दाढी मिशा जसे पुरुषांना येतात तशा हं. पद्धतीने त्यांना केस यायला लागतात. तर त्याचं निव्वळ हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं हे. तर पी-सी-ओ-डीमध्ये आपण हॉर्मोनल बॅलन्स केलं तर मग हे हिर्सुटिझम किंवा अशा पद्धतीच्या तक्रारी ऑटोमॅटिक कमी होतात. आणि त्यामुळे त्या रिलेटेड व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं तज्ञ डॉक्टरांकडून हाच चांगला उपाय आहे त्यावर. ओके. म्हणजे घरगुती उपाय करण्यापेक्षा हं. डॉक्टरांना कन्सल्ट पी-सी-ओ-डीला करणं. हो, ट्रीटमेंट लागतेच आणि त्यात जर तुम्ही पंचकर्म वगैरे केला तर चांगले रिझल्ट्स मिळतात. मला वाटतंय आपण आता बराच वेळ झाला गप्पा मारतोय. मॅडमनी बऱ्यापैकी घरगुती उपाय सांगितलेले आहेत हेअर लॉस आणि स्किन टॅनिंगच्या संदर्भात. तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्हाला मॅडमकडून जर ट्रीटमेंट घ्यायची असेल, मॅडमचा जर सल्ला घ्यायचा असेल तुमच्या काही आजारांसाठी, तर तुम्हाला स्क्रीनवरती आत्ता नंबर आणि मॅडमचा पत्ता किंवा इन्फॉर्मेशन बाकी सगळे दिसते. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मॅडमशी संपर्क करू शकता. मॅडम बराच वेळ झाला गप्पा मारतोय. आपण थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप आभार मला इथे गोष्ट फायद्याची ह्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल. आणि एक गोष्ट सांगू इच्छिते, की वंध्यत्वसाठी जी ट्रीटमेंट आम्ही करतो हं. त्याचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर www.fertiveda.in ह्या वेबसाईटवरती तुम्ही म्हणजे ही वेबसाईट तुम्ही बघा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वंध्यत्व रिलेटेड पंचकर्मचा कसा-कसा इफेक्ट होतो, काय-काय तो सगळा डिटेलमध्ये दिसेल आणि तसेच आमची अपॉइंटमेंटही त्या वेबसाईटवरती तुम्हाला बुक करता येईल. ओके. मला वाटतं नक्कीच ज्यांना कोणाला गरज आहे ते लोकं कॉन्टॅक्ट करतीलच. आपण आता थांबूयात. तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.